सर्वसामान्य माणसाचं रोजचं जगणं यासह दैनंदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच प्रतिसाद मिळत आलाय. निखळ मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपणारा गाभ हा मराठी चित्रपट येत्या 21 जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हैशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे, अशी माहिती चित्रपटाच्या टीमनं दिली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांनी केलंय, तर सुमन गोटुरे आणि मंगेश गोटुरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात कैलास वाघमारे यांनी दादूची तर सायली बांदकर यांनी फुलवाची भूमिका साकारली आहे. ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. याशिवाय विकास पाटील, उमेश बोडके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रवींद्र यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली आहेत.